मित्रांनो, चला आज आपण जगाची सफर करूया. जगातली ऐतिहासिक, सांस्कृतिक, निसर्गरम्य स्थळांना आपण भेट देऊया. आहात ना तयार? व्हेरी गुड. चला तर मग जग दर्शनाला निघूया. अ वर्ल्ड हेरिटेज साइट, जागतिक वारसा स्थळ, इज अ साइट एक अशी साइट आहे डिटरमाइंड बाय द युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, युनेस्को, ही संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना, युनेस्को, द्वारे निर्धारित केलेली साइट आहे. टू हॅव सिग्निफिकंट कल्चरल और नॅचरल इम्पॉर्टन्स टू ह्युमॅनिटी, मानवतेसाठी महत्त्वपूर्ण सांस्कृतिक किंवा नैसर्गिक महत्त्व असलेली साइट आहे. As such, the sites are protected and maintained by the International World Heritage Program. अशा प्रकारच्या साइट्सचे संरक्षण आणि देखरेख आंतरराष्ट्रीय जागतिक वारसा कार्यक्रमाद्वारे केली जाते, which is administered by the UNESCO World Heritage Committee. जी युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीद्वारे प्रशासित केली जाते. बिकॉज वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर प्लेसेस दॅट, जागतिक वारसा स्थळे अशी ठिकाणे आहेत, आर सिग्निफिकंट कल्चरली अँड नॅचरली, जी सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहेत. दे व्हेरी इन टाईप, त्या भिन्न भिन्न प्रकारच्या असतात. अँड इन्क्लूड फॉरेस्ट्स, लेक्स, मोन्युमेंट्स, बिल्डिंग्ज अँड सिटीज, आणि त्यात जंगले, तलाव, स्मारके, इमारती आणि शहरे यांचा समावेश होतो. वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन ऑल्सो बी, जागतिक वारसा स्थळे देखील असू शकतात, अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज, सांस्कृतिक आणि नैसर्गिक दोन्ही क्षेत्रांचे संयोजन. फॉर एक्झाम्पल, माउंट वांगशण इन चायना इज अ साइट विथ सिग्निफिकन्स टू ह्युमन कल्चर. उदाहरणार्थ, चीनमधील माउंट हुआंगशान हे मानवी संस्कृतीसाठी महत्त्व असलेले ठिकाण आहे, बिकॉज इट प्लेड अ रोल इन हिस्टोरिकल चायनीज आर्ट अँड लिटरेचर. कारण ती ऐतिहासिक चीनी कला आणि साहित्यात भूमिका बजावते. द माउंटेन इज ऑल्सो सिग्निफिकंट, हे पर्वत लक्षणीय देखील आहे, बिकॉज ऑफ इट्स फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक्स, त्याच्या भौतिक निसर्गदृश्य वैशिष्ट्यांमुळे. हिस्टरी ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट, जागतिक वारसा स्थळांचा इतिहास. ऑल्धो, जरी द आयडिया ऑफ प्रोटेक्टिंग, संरक्षणाची कल्पना कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज साइट्स अराउंड द वर्ल्ड, जगभरातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांच्या संरक्षणाची कल्पना बिगॅन इन द अर्ली 20th सेंचुरी, 20व्या शतकाच्या सुरुवातीस सुरू झाली. मोमेंटम फॉर इट्स ॲक्च्युअल क्रिएशन, त्याच्या वास्तविक निर्मितीला गती, वॉज नॉट अंटिल द 1950s, 1950च्या दशकापर्यंत नव्हती. थोडक्यात, 20व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच जगातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा असलेल्या स्थळांचे संरक्षण केले गेले पाहिजे, असे विचार सुरू झाले होते. पण प्रत्यक्ष कार्याला सुरुवात 1950 नंतरच झाली. इन 1954, इजिप्त स्टार्टेड प्लॅन्स टू बिल्ड द अस्वान हाय डॅम. 1954 मध्ये इजिप्तने अस्वान उच्च धरण बांधण्याची योजना सुरू केली. टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम द नाईल रिव्हर. नाईल नदीचे पाणी गोळा करण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी. द इनिशियल प्लॅन फॉर द डॅम्स कन्स्ट्रक्शन, धरणाच्या बांधकामाच्या सुरुवातीच्या योजनेमुळे वुड हॅव फ्लडेड, पाण्यात बुडाली असती वा वाहून गेली असती. द व्हॅली कंटेनिंग द अबू सिम्बेल टेम्पल्स अँड स्कोर्स ऑफ एन्शियंट इजिप्शियन आर्टेफॅक्ट्स, त्या खोयात असलेली अबू सिम्बेल मंदिरे आणि अनेक प्राचीन इजिप्शियन कलाकृती. टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स, युनेस्को लॉन्च ॲन इंटरनॅशनल कॅम्पेन इन 1959. मंदिरे आणि कलाकृतींचे संरक्षण करण्यासाठी
युनेस्कोने 1959 मध्ये एक आंतरराष्ट्रीय मोहीम सुरू केली, दॅट कॉल्ड फॉर द डिसमॅन्टलिंग अँड मूव्हमेंट ऑफ द टेम्पल्स टू हायर ग्राउंड, ज्यामध्ये मंदिरे उचलून उंच जमिनीवर हलविण्याचे आवाहन करण्यात आले. द प्रोजेक्ट कॉस्ट अन एस्टिमेटेड $80 मिलियन. मंदिरे आणि कलाकृतींना सुरक्षितपणे हलविण्याच्या प्रकल्पासाठी अंदाजे $80 दशलक्ष खर्च आला. $40 मिलियन ऑफ विच केम फ्रॉम 50 डिफरंट कंट्रीज, ज्यापैकी $40 दशलक्ष 50 विविध देशांमधून आले. बिकॉज ऑफ द प्रोजेक्ट सक्सेस, प्रकल्पाच्या यशामुळे युनेस्को अँड द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्स, युनेस्को आणि स्मारके आणि साइट्सवरील आंतरराष्ट्रीय परिषदेने इनिशिएटेड अ ड्राफ्ट कन्व्हेन्शन, मसुदा अधिवेशन सुरू केले. टू क्रिएट अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय संस्था तयार करण्यासाठी, रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्टिंग कल्चरल हेरिटेज, सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी जबाबदार असलेली. शॉर्टली देराफ्टर इन 1965, त्यानंतर लवकरच 1965 मध्ये अ व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन द युनायटेड स्टेट्स, युनायटेड स्टेट्समधील व्हाईट हाऊस परिषदेने कॉल्ड फॉर अ वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट, जागतिक वारसा ट्रस्टची मागणी केली. टू प्रोटेक्ट हिस्टोरिक कल्चरल साइट्स, ऐतिहासिक सांस्कृतिक स्थळांचे संरक्षण करण्यासाठी, बट टू ऑल्सो प्रोटेक्ट द वर्ल्ड्स सिग्निफिकंट नॅचरल अँड सीनिक साइट्स, व तसेच जगातील महत्त्वपूर्ण नैसर्गिक आणि निसर्गरम्य स्थळांचे सुद्धा संरक्षण करण्यासाठी. फायनली, इन 1968, अखेरीस 1968 मध्ये, द इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर डेव्हलप्ड सिमिलर गोल्स, इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचरने समान उद्दिष्टे विकसित केली अँड प्रेझेंटेड देम ॲट द युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरनमेंट इन स्टॉकहोम, स्वीडन इन 1972. आणि 1972 मध्ये स्टॉकहोम, स्वीडन येथे मानवी पर्यावरणावरील संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत ते सादर केले. फॉलोइंग द प्रेझेंटेशन ऑफ दीज गोल्स, या उद्दिष्टांच्या सादरीकरणानंतर, द कन्व्हेन्शन कन्सर्निंग द प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज, जागतिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या संरक्षणासंबंधीचे अधिवेशन, वॉज अडॉप्टेड बाय युनेस्कोस जनरल कॉन्फरन्स ऑन नोव्हेंबर 16, 1972. 16 नोव्हेंबर 1972 रोजी युनेस्कोच्या जनरल कॉन्फरन्सने स्वीकारले. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी, जागतिक वारसा समिती. टुडे, द वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज द मेन ग्रुप. आज, जागतिक वारसा समिती मुख्य गट आहे, रिस्पॉन्सिबल फॉर एस्टॅब्लिशिंग, स्थापित करण्यासाठी जबाबदार. विच साइट्स विल बी लिस्टेड, कोणती स्थळे सूचीबद्ध केली जातील. ॲज अ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून. द कमिटी मीट्स वन्स अ इयर, समितीची वर्षातून एकदा बैठक होते. अँड कॉन्सिस्ट्स ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज फ्रॉम 21 स्टेट पार्टीज, आणि त्यात 21 राज्य पक्षांचे प्रतिनिधी असतात. दॅट आर इलेक्टेड फॉर 6-year टर्म्स बाय द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स जनरल असेंब्ली, जे जागतिक वारसा केंद्राच्या महासभेद्वारे 6 वर्षांसाठी निवडले जातात. द स्टेट पार्टीज आर देन रिस्पॉन्सिबल फॉर, त्यानंतर राज्य पक्ष जबाबदार आहेत. आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग, ओळखण्यासाठी आणि नामनिर्देशित करण्यासाठी. न्यू साइट्स विदिन देअर टेरिटोरी, त्यांच्या प्रदेशातील नवीन साइट. टू बी कन्सिडर्ड, विचारात घेण्यासाठी. फॉर इन्क्ल्युजन ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट, जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी. बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साइट, देर आर 5 steps इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साइट, जागतिक वारसा स्थळ होण्यासाठी 5 स्टेप्स आहेत. द फर्स्ट ऑफ विच इज, त्यातील पहिली पायरी म्हणजे
फॉर अ कंट्री ओर स्टेट पार्टी देश किंवा राज्य पक्षाने टू टेक ॲन इन्व्हेंटरी ऑफ इट्स सिग्निफिकंट कल्चरल अँड नॅचरल साइट्स. त्याच्या महत्त्वपूर्ण सांस्कृतिक आणि नैसर्गिक स्थळांची यादी तयार करणे. दिस इज कॉल्ड द टेंटेटिव्ह लिस्ट. याला तात्पुरती यादी म्हणतात. अँड इट इज इम्पॉर्टंट बिकॉज आणि हे महत्त्वाचे आहे कारण नॉमिनेशन्स टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट विल नॉट बी कन्सिडर्ड. जागतिक वारसा यादीतील नामांकनांचा विचार केला जाणार नाही अनलेस द नॉमिनेटेड साइट वॉज फर्स्ट इन्क्लुडेड ऑन द टेंटेटिव्ह लिस्ट. जोपर्यंत नामनिर्देशित साइट तात्पुरत्या यादीत समाविष्ट केली जात नाही, तोपर्यंत त्या साइटचा विचार जागतिक वारसा स्थळ म्हणून केला जात नाही. नेक्स्ट, कंट्रीज आर देन एबल टू सिलेक्ट साइट्स फ्रॉम देअर टेंटेटिव्ह लिस्ट्स. त्यानंतर देश त्यांच्या तात्पुरत्या सूचीमधून साइट निवडण्यास सक्षम आहेत. टू बी इन्क्लुडेड ऑन अ नॉमिनेशन फाईल. नामांकन फाईलमध्ये समाविष्ट करण्यासाठी. द थर्ड स्टेप इज तिसरी पायरी म्हणजे अ रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेशन फाईल. नामांकन फाईलचे पुनरावलोकन बाय टू ॲडवायझरी बॉडीज दोन सल्लागार संस्थांकडून केले जाते. कॉन्सिस्टिंग ऑफ द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्स ज्यामध्ये समावेश आहे स्मारके आणि स्थळांवरील आंतरराष्ट्रीय परिषद अँड द वर्ल्ड कॉन्सर्वेशन युनियन आणि जागतिक संरक्षण संघ who then make recommendations to the World Heritage Committee. जे नंतर जागतिक वारसा समितीकडे शिफारसी करतात. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स अ इयर. जागतिक वारसा समितीची वर्षातून एकदा बैठक होते. टू रिव्ह्यू दीज रिकमेंडेशन्स. शिफारसीचे पुनरावलोकन करण्यासाठी अँड डिसाइड विच साइट्स विल बी ॲडेड टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. आणि जागतिक वारसा यादीत कोणती स्थळे जोडली जातील हे ठरविण्यासाठी. द फायनल स्टेप इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साइट इज. जागतिक वारसा स्थळ बनण्याची अंतिम पायरी म्हणजे डिटर्मिनिंग वेदर ओर नॉट अ नॉमिनेटेड साइट मीट्स ॲट लिस्ट 1 ऑफ 10 सिलेक्शन क्रायटेरिया. नामनिर्देशित साइट 10 पैकी किमान एक निवड निकष पूर्ण करते की नाही हे ठरवणे. इफ द साइट मीट्स दीज क्रायटेरिया. जर साइट या निकषांची पूर्तता करत असेल तर इट कॅन देन बी इन्स्क्राइब्ड ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. ती जागतिक वारसा यादीत समाविष्ट केली जाऊ शकते. वन्स अ साइट गोज थ्रू दिस प्रोसेस अँड इज चोजन. एकदा का एखादी साइट या प्रक्रियेतून जाते आणि निवडली जाते, इट रिमेन्स द प्रॉपर्टी ऑफ द कंट्री ऑन हुज टेरिटोरी इट सिट्स. ती ज्या देशाच्या प्रदेशात बसते त्या देशाची मालमत्ता राहते. बट इट ऑल्सो बिकम्स कन्सिडर्ड विदिन द इंटरनॅशनल कम्युनिटी. परंतु ती आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये देखील विचारात घेतली जाते. टाइप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स. जागतिक वारसा स्थळांचे प्रकार. ॲज ऑफ 2009 there are 890 World Heritage Sites that are located in 148 countries. 2009 पर्यंत 148 देशांमध्ये 890 जागतिक वारसा स्थळे आहेत. 689 of these sites are cultural. यातील 689 स्थळे सांस्कृतिक आहेत. And include places like the Sydney Opera House in Australia and the Historic Centre of Vienna in Austria. आणि त्यात ऑस्ट्रेलियातील सिडनी ऑपेरा हाऊस आणि ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना येथील ऐतिहासिक केंद्रे यांसारख्या ठिकाणांचा समावेश आहे. 176 are natural and feature such locations as the US's Yellowstone and Grand Canyon National Parks. 176 नैसर्गिक आहेत आणि यूएसचे येलोस्टोन आणि ग्रँड कॅनियन नॅशनल पार्क्स सारखी स्थाने आहेत. 24 of the World Heritage Sites are considered mixed, that is natural and cultural. Peru's Machu Picchu is one of these. जागतिक वारसा स्थळांपैकी 25 स्थळे मिश्र मानली जातात. नैसर्गिक आणि सांस्कृतिक. पेरूचे माचू पिचू यापैकी एक आहे.
Italy has the highest number of World Heritage Sites with 44. इटलीमध्ये सर्वाधिक 44 जागतिक वारसा स्थळे आहेत. इंडिया हॅज 36, 28 कल्चरल, 7 नॅचरल अँड 1 मिक्स्ड. भारतामध्ये 36, 28 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि 1 मिश्रित आहेत. The World Heritage Committee has divided the world's countries into 5 geographic zones. जागतिक वारसा समितीने जगातील देशांना 5 भौगोलिक झोनमध्ये विभागले आहे. Which include 1. आफ्रिका, 2. अरब स्टेट्स, 3. एशिया पॅसिफिक, including Australia and Oceania, 4. युरोप and North America and 5. Latin America and the Caribbean. वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन डेंजर. जागतिक वारसा स्थळे धोक्यात. लाईक मेनी नॅचरल अँड हिस्टोरिक कल्चरल साइट्स अराउंड द वर्ल्ड. जगभरातील अनेक नैसर्गिक आणि ऐतिहासिक सांस्कृतिक स्थळांप्रमाणेच मेनी वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर इन डेंजर ऑफ बीइंग डिस्ट्रॉयड ओर लॉस्ट. अनेक जागतिक वारसा स्थळे नष्ट होण्याचा किंवा गमावण्याचा धोका आहे. ड्यू टू वॉर, पोचिंग, युद्ध वा अतिक्रमणामुळे. नॅचरल डिझास्टर्स लाईक अर्थक्वेक्स, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे. अनकॉन्ट्रोल्ड अर्बनायझेशन, अनियंत्रित शहरीकरणामुळे. हेवी टुरिस्ट ट्रॅफिक, प्रचंड पर्यटक वाहतुकीमुळे. अँड एन्व्हायरन्मेंटल फॅक्टर्स लाईक एअर पोल्युशन अँड ॲसिड रेन. वायू प्रदूषण आणि आम्ल पाऊस यासारखे पर्यावरणीय घटकामुळे. वर्ल्ड हेरिटेज साइट्स दॅट आर इन डेंजर आर इन्स्क्राइब्ड ऑन अ सेपरेट लिस्ट. धोक्यात असलेल्या जागतिक वारसा स्थळे यांची एक वेगळी यादी तयार करण्यात आलेली आहे. विच अलाउज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. जागतिक वारसा समितीला परवानगी देते टू अलोकेट रिसोर्सेस फ्रॉम द वर्ल्ड हेरिटेज फंड टू दॅट साइट. जागेसाठी जागतिक वारसा निधीतून संसाधने वाटप करण्याची. इन ॲडिशन, या व्यतिरिक्त डिफरंट प्लॅन्स आर पुट इनटू प्लेस. विविध योजना तयार केल्या जातात टू प्रोटेक्ट अँड ओर रिस्टोर द साइट. साइटचे संरक्षण आणि पुनर्वसन करण्यासाठी. इफ हाउएवर अ साइट लुजेस द कॅरेक्टरिस्टिक्स. तथापि जर एखाद्या साइटने ती वैशिष्ट्ये गमावली विच अलाउड फॉर इट टू बी ओरिजिनली इन्क्लुडेड ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. ज्याने तिला मूळतः जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्याची परवानगी दिली गेली होती. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी कॅन चूज टू डिलीट द साइट फ्रॉम द लिस्ट. तर जागतिक वारसा समिती सूचीमधून ती साइट हटवली जाऊ शकते. टू लर्न मोर अबाउट वर्ल्ड हेरिटेज साइट्स, विजिट द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स वेबसाइट ॲट युनेस्को ऑर्गनायझेशन. जागतिक वारसा स्थळांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी जागतिक वारसा केंद्राच्या युनेस्को ऑर्गनायझेशन या वेबसाईटला भेट द्या. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि बेलच्या आयकॉनवर पण क्लिक करा, जेणेकरून आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला पटकन मिळेल.